Hello dear ones and a hearty welcome to this session of our English class. मी मानसी सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशन मध्ये. आज आपण जी स्टोरी वाचतोय भोली, तिचाच नेक्स्ट पार्ट वाचूया की आता शाळेत तिचा दिवस कसा जाईल, काय तिच्या कोणी मैत्रिणी बनतील किंवा टीचर तिला रागवेले, कसं काय होणार आहे. चला वाचूया आपण स्टोरी भोली. सो आता आपण पुढे वाचणं सुरू करूया. The lady teacher who was in the class was saying something to the girls, but Bholi could understand nothing. जी लेडी टीचर होती, मास्तरीणबाई होत्या, तर ती सगळ्या मुलींना काहीतरी बोलत होती, पण भोलीला काहीच समजत नव्हतं येत. शी लुक्ड ॲट द पिक्चर्स ऑन द वॉल, द कलर्स फॅसिनेटेड हर. ती जे आहे तिथे ज्या पिक्चर्स ज्या भिंतींवरती लटकलेल्या होत्या, टांगलेल्या होत्या, त्यांना बघत होती आणि त्याचे जे रंग होते ते तिला खूप आकर्षित करत होते. The horse was brown just like the horse on which the तहसीलदार had come to visit their village. जो घोडा होता तिथे म्हणजे घोड्याचा रंग जो होता तो अगदी तसाच ब्राऊन कलरचा होता, जसा तहसीलदार साहेब जेव्हा येत होते तेव्हा त्यांच्या जेव्हा गावात येत होते त्यांना त्यांच्या घरी, तर त्यांच्याही घोड्याचा रंग तसाच होता. द गोट वॉज ब्लॅक लाईक द गोट ऑफ देअर नेबर. गोट जी होती, जी बकरी होती, ती सुद्धा काळी होती जशी त्यांच्या शेजारच्यांकडे होती. द पॅरेट वॉज ग्रीन लाईक द पॅरेट्स. पॅरेट जो होता तोता होता तोही हिरवा होता बाकी पॅरेट सारखा. शी हॅड सीन इन द मँगो ऑर्चर्ड. तर मँगो ऑर्चर्ड मध्ये आंब्याच्या जे आहे खेतामध्ये जे पाहिलं होतं तशाच प्रकारचे पॅरेट्स होते. अँड द काव वॉज जस्ट लाईक देअर लक्ष्मी. आणि जी काव होती, जी गाय होती, ती पण अगदी लक्ष्मी सारखी होती, जी त्यांची गाय होती. अँड सडनली भोली नोटीस दॅट द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर साईड स्माइलिंग ॲट हर. आणि हे सगळ्यात ती गुंतलेली होती, तर अचानक तिने नोटीस केलं, तिने लक्ष दिलं की जी तिची मास्तरीण होती ती तिच्या अगदी शेजारी उभी होती, स्माइलिंग ॲट हर, आणि हसत होती तिला बघून. व्हॉट्स युअर नेम लिटल वन. आणि तिने प्रेमाने विचारले की लहान पोर तुझं नाव काय आहे. तर ती भो भो भो. शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट. तर ती नुसतं एवढंच भो 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 अशी करत राहिली आणि स्टॅमरिंग करू लागली, घाबरून गेली होती खूप जास्त. Then she began to cry and tears flowed from her eyes in a helpless flood. इन अ हेल्पलेस फ्लडचा अर्थ काय, अनकंट्रोल्ड फ्लो ऑफ टीयर्स. तर मग त्याच्यानंतर काय झालं, तिला खूप लाजीरवाणं झालं आणि ती रडू लागली जोराजोराने आणि तिच्या डोळ्यातनं अश्रू निघू लागले, जे की थांबतच नव्हते, जसं की कोणची बाण आली असेल डोळ्यातनं. शी केप्ट हर हेड डाऊन एज शी सॅट इन हर कॉर्नर. तर ती आपली जशी कोणत्यात बसली होती तिथे बसून ती आपलं डोकं खालती केलेली होती, मान खालती झुकवलेली होती. नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स हू शी न्यू वर स्टील लाफिंग ॲट हर. आणि तिची हिंमत नव्हती होत की ती वरती बघे त्या मुलींकडे ज्या आत्ताही तिच्याकडे बघून हसत होत्या. वेन द स्कूल बेल रँग ऑल द गर्ल्स स्करीड आउट ऑफ द क्लासरूम. जेव्हा स्कूलची बेल रिंग झाली म्हणजे सुट्टीची बेल वाजली, तेव्हा सगळ्या मुली आपल्या आपल्या घरी जायकरता धावल्या. स्करीड म्हणजे काय, रॅन ऑर मूव्ड अवे इन अ हरी, म्हणजे की घाई घाईनी धावायचं. तर क्लासरूम मधनं धावून बाहेर गेल्या. बट भोली डेअर्ड नॉट लिव्ह हर कॉर्नर. पण भोलीची हिंमत नाही झाली की ती आपल्या त्या कोपऱ्यावरनं उठू शकेल. हर हेड स्टील लोअर्ड. तिचं डोकं अजूनही खालती होतं. शी केप्ट ऑन सॉबिंग. तर ती अजूनही, सॉबिंग म्हणजे काय, जसं आपण रडतो ना असं असं, तर हे दिस इज कॉल्ड सॉबिंग. तर अजूनही ती अशी करत होती. भोली द टीचर्स व्हॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुदिंग. तर भोली असं प्रकारचं ते टीचर बोलली आणि तिची आवाज खूपच मधुर आणि सुदिंग होती. इन ऑल हर लाईफ शी हॅड नेव्हर बीन कॉल्ड लाईक दॅट. तर आतापर्यंत तिच्या लाईफमध्ये कोणी तिच्याशी इतक्या प्रेमाने नव्हतं बोललं. इट टच्ड हर हार्ट. तर हे तिच्या अशा प्रेमाने बोलणं तिचं हृदयाला लागलं. गेट अप सेड द टीचर. तर ती टीचर म्हणाली की उठून जा. इट वॉज नॉट अ कमांड. हा कोणता आदेश नव्हता, बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन. हा नुसता एक फ्रेंडली मित्र व ती तिला जे आहे ऍडवाइस करत होती. भोली गॉट अप. भोली उठून गेली. नाव टेल मी युअर नेम. आणि ती परत म्हणाली की आता मला आपलं नाव सांग. स्वेट ब्रोक आउट ओव्हर हर होल बॉडी. तर तिचं पूर्ण अंग जे आहे पशिन्याने भिजून गेलं. वुड हर स्टॅमरिंग टंग अगेन डिस्ग्रेस हर. तिला असं वाटलं की परत जे माझी जी टंग आहे, माझी जी जीभ आहे, जी की स्टॅमरिंग करते, हकलवते, परत तिला लाजीरवाणं करेल. फॉर द सेक ऑफ दिस काइंड वुमेन. म्हणजे की ती म्हणाली की या भल्या औरत करता, या भल्या बाई करता आता तरी असं न हो. हाऊएव्हर शी डिसाइडेड टू मेक अन एफर्ट. पण तरी सुद्धा तिने म्हटलं, तिने सोचलं आपल्या मनात की मी परत प्रयत्न करेन. शी हॅड सच अ सुदिंग व्हॉइस शी वुड नॉट लाफ ॲट हर. तर तिने आपल्या मनात सोचलं की ही या बाईची, या मास्तरींची किती छान आवाज आहे आणि ही माझ्यावरती हसेल नाही. परत ती प्रयत्न करू लागली. भ भ भ भो 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 अशा प्रकारे म्हणजे ती स्टॅमरिंग करू लागली.
हकलवू लागली. शी बिगेन टू स्टॅमर. वेल डन, वेल डन, द टीचर एनकरेज्ड हर. तर टीचर खूप चांगली होती, ती तिला वेल डन, वेल डन, खूप चांगलं करतेस, बोल, तू कोशिश कर, प्रयत्न कर. कम ऑन नाव, द फुल नेम. तर ती म्हणाली की हा तू बोल, तू आपलं पूर्ण नाव बोल. भोली, भोली. मग ती बोलली, शेवटी आपलं नाव बोलली, भोली. ऍट लास्ट शी वॉज एबल टू से इट. तर शेवटी ती आपलं नाव बोलू पावली. अँड फेल्ट रिलीव्ड एज इफ इट वॉज अ ग्रेट अचीवमेंट. आणि तिला असं वाटलं जसं तिने खूप मोठी कोणची उपलब्धी हासिल केली असेल. वेल डन, द टीचर पॅटेड हर अफेक्शनेटली अँड सेड. तर तिने टीचरनी अगदी प्रेमाने तिच्या पाठीवरती हात फेरला आणि म्हणाली, पुट द फिअर आउट ऑफ युअर हार्ट. आपल्या मनातनं सगळ्या भीत्या काढून दे. अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एव्हरीवन एल्स. आणि तू पण बाकी सगळ्यांसारखं एक दिवशी बोलू शकशील आरामाने. भोली लुक्ड अप एज इफ टू आस्क रिअली. भोलीनी वरती तिच्याकडे पाहिलं, आपल्या टीचरकडे, जसं की ती विचारत असेल की खरंच खरोखर मी बोलू शकते. येस येस, इट विल बी व्हेरी इझी, यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे, विल यू कम. तर तिची टीचर म्हणाली की हो हो, खरंच तू बोलू शकते सगळ्यांसारखं, हे खूप सोपं आहे. काय तू रोज शाळेत येशीलच, काय तू येशील की नाही, हे असं ती विचारू लागली. भोली नॉडेड. भोलीनी आपलं डोकं हलवलं हाव मध्ये. नो, से इट अलाउड. तर टीचर म्हणाले की नाही, डोकं नाही हलवायचं, तू आपलं म्हणजे सांग, आपल्या तोंडाने सांग. ये ये येस. अँड भोली हरसेल्फ वॉज एस्टॉनिश्ड that she had been able to say it. तर भोलीला स्वतः आपल्यावरती आश्चर्य वाटलं की ती जे आहे बोलू पावली. डिडंट आय टेल यू, नाव टेक दिस बुक. तर ती म्हणाली, टीचर म्हणाली की पहा, मी तुला म्हटलं होतं ना, आता तू ही पुस्तक घे. द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स. पुस्तकात खूप छान छान पिक्चर्स होते, फोटो होते. अँड द पिक्चर्स वर इन कलर. आणि हे सगळे कलरफुल पिक्चर होत्या. डॉग, कॅट, गोट, हाऊस, पॅरेट, टायगर अँड अ काव जस्ट लाईक लक्ष्मी. तर सगळ्या विभिन्न प्रकारचे जितके अॅनिमल्स वगैरे होते, हाऊस, सगळे पिक्चर्स होते. अँड विथ एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन ब्लॅक लेटर्स. आणि प्रत्येक पिक्चर बरोबर जे आहे एक वर्ड लिहिला होता ब्लॅक लेटर्स मध्ये. पहा, जसं तुम्ही सुरुवात करता, तुम्हाला लक्षात असेल तर कसं असतं की एक एक शब्द असतो, शब्दाचा आणि पिक्चर असते, म्हणजे त्याच्यानी मूल ओळखू पावे. इन 1 month यू विल बी एबल टू रीड दिस बुक. तू एका महिन्यात ही पुस्तक वाचायमध्ये सक्षम होशील. देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक. मग मी तुला अधिक मोठी पुस्तक देईन. देन अ स्टील बिगर वन. मग मी तुला अधिक मोठी पुस्तक देईन. इन टाइम यू विल बी मोर लर्नेड देन एनीवन एल्स इन द विलेज. आणि अशी पण वेळ येईल की तू या गावात सगळ्यात जास्त पढी लिखी होऊन जाशील. देन नो वन विल एव्हर बी एबल टू लाफ एट यू. तेव्हा कोणी पण तुझ्यावरती हसायची हिंमत नाही करेल. People will listen to you with respect and you will be able to speak without the slightest tremor. लोक जे आहे तुला सन्मानाने बघतील, ऐकतील, आणि तू जे आहे बिना कोणत्या हेजिटेशनच्या, बिना हाकलावल्या बोलशीलच. अंडरस्टँड, नाव गो होम अँड कम बॅक अर्ली टुमॉरो मॉर्निंग. तर ती म्हणते, समजलं, आता तू घरी जा आणि उद्या सकाळी लवकर शाळेत ये. Bhuli felt as if suddenly all the bells in the village temple were ringing and the trees in front of the schoolhouse had blossomed into big red flowers. तर भोलीला असं वाटलं जसं की जितकेही मंदिराच्या घंट्या सगळ्या वाजतात आणि काय आहे की जितकेही झाडं आहे, वृक्ष आहे, ते शाळेच्या समोरचे सगळ्यांमध्ये जे आहे मोठे मोठे फुलं लाल रंगाचे उगून आले आहेत. हिज हार्ट वॉज थ्रॉबिंग विथ अ न्यू होप अँड अ न्यू लाईफ. तर तिचं जो हृदय होता तो जसं की खूप जोराजोराने धडकू लागला आणि त्याच्यात एक आशाची किरण आता तिला दिसू लागली. सेकंड पार्ट पाहता, दस द इयर्स पास्ट. अशा प्रकारे खूप वर्ष निघाले. द विलेज बिकेम अ स्मॉल टाउन. हे छोटंसं गाव होता, एक छोटंसं शहर बनून गेलं होतं. द लिटिल प्रायमरी स्कूल बिकेम हायस्कूल. आणि ही जी शाळा होती ही आता हायस्कूल शाळेत बनवून गेली होती. देअर वर नाव अ सिनेमा अंडर अ टिन शेड अँड अ कॉटन गिनिंग मिल. तर आता एक टीन शेडच्या खालती इथे सिनेमा हॉलही बनून गेला होता आणि जे आहे अँड अ कॉटन गिनिंग मिल. गिनिंग म्हणजे सेपरेटिंग रॉ कॉटन फ्रॉम इट्स सीड. तर म्हणजे की कॉटनची मिल पण बनून गेली होती. द मेल ट्रेन बिगेन टू स्टॉप ॲट देअर रेल्वे स्टेशन. आणि एक ट्रेन सुद्धा इथे थांबू लागली होती. वन नाईट आफ्टर डिनर रामलाल सेड टू हिज वाईफ, देन शॅल आय एक्सेप्ट विशंबर्स प्रपोजल. आपल्या बायकोला तिने एक रात्री विचारलं जेवल्यानंतर की काय मम्मी, विशंबरचं जे प्रपोजल आहे ते मी ऍक्सेप्ट करून गो, ते मी मान्य करून गो. येस सर्टनली, हिज वाईफ सेड. तर बायको म्हणाली, हो हो, बिलकुल, निश्चितच. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईड ग्रूम. भोली तर खूप भाग्यवान राहिले इतका चांगला म्हणजे की नवरा पाहून. अ बिग शॉप, मोठं त्याची दुकान आहे. अ हाऊस ऑफ हिज ओन, स्वतःचं घर आहे. अँड आय हिअर सेव्हरल थाउजंड इन द बँक. बँकेतही त्याचे हजारो रुपये आहेत असं मी ऐकलंय.
मोर ओव्हर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डावरी, आणि तो तर कोणत्या डावरीची पण माग नाही करत आहे, काहीच पैसे हुंडा नाही मागत आहे. दॅट्स राईट, बट ही इज नॉट सो यंग. तर तो म्हणाला की हो हे तर ठीक आहे, पण तो इतका यंग नाहीये, तो आपल्या मुलीच्या वयाचा नाहीये. यू नो ऑलमोस्ट द सेम एज एज आय एम, तो तर ऑलमोस्ट माझ्या वयाचा आहे. अँड ही ऑल्सो लिम्स, आणि तो जे आहे तो लिम्प पण करतो, म्हणजे की लंगडवून चालतो. मोर ओव्हर द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप, आणि ह्याच्याहून जास्त त्याचे जे मुलं आहेत त्याच्या पहिली बायकोपासून ते चांगले मोठे मुलं आहेत. सो व्हॉट डज इट मॅटर, तर काय झालं? हिज वाईफ रिप्लाइड, 45 or 50 इट इज नो ग्रेट एज फॉर अ मॅन. तर बायको म्हणाली की 45-50 50ची एज काही माणसांकरता काही जास्त थोडी ना असते. वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनदर विलेज, तर आपण तर खूप भाग्यशाली आहोत की तो दुसऱ्या गावात नाही. अँड डज नॉट नो अबाउट हर पोक मार्क्स, आणि त्याला हिच्या पोक मार्क्स ह्याचे दाग धब्ब्यांचं माहिती नाहीये. अँड हर लॅक ऑफ सेन्स, आणि ही मूर्ख आहे हेही नाही माहिती. इफ यू डोंट एक्सेप्ट दिस प्रपोजल शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ. जर आपण ह्याची प्रपोजल नाही मान्य करू तर ही जी आहे पूर्ण जीवनभर जे आहे अनमॅरिडच राहून जाईल, अनब्याही राहून जाईल. स्टोरीत पुढे काय होतं हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. ना इंग्लिश वर्कशॉप मध्ये बघा, एक आपल्याला क्वेश्चनियर, आपल्या सेट ऑफ 10 to 12 क्वेश्चन्स आपल्याला बनवायचा आहे. आणि हा आपण इंटरव्ह्यू घेतोय एका व्यक्तीचा, जो की सोशली इनजस्टिस जे लोक करतात त्यांच्या खिलाफ जे आहे तो कार्यकर्ता आहे ना, आणि चांगला सक्सेसफुल व्यक्ती आहे. तर बघा आता, गुड मॉर्निंग सर, कॅन यू स्पेअर सम टाइम फॉर अस. तर गुड मॉर्निंग केली, काय तुम्ही आमच्याकरता थोडा वेळ काढाले. हाऊ डिड यू गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स सोशल इनजस्टिस. तुम्ही अशा प्रकारच्या सोशल इनजस्टिस, सामाजिक जे अन्याय आहे त्याच्याप्रती कशा प्रकारे आकर्षित झाले. वॉज इट युअर पॅशन फ्रॉम द बिगिनिंग टू वर्क फॉर द सोसायटी. काय हे आधीपासून तुमचं पॅशन होतं तुमचं, की तुम्हाला सोसायटी करता, समाजाकरता काही करायचंय चांगलं. हाऊ डू यू कम टू नो अबाउट सच अनफेअर प्रॅक्टिसेस. तुम्हाला कसं कळतलं की अशा प्रकारचे अनफेअर, असे गलत जे आहे आपल्याकडे अजूनही प्रॅक्टिसेस चालले आहेत. व्हॉट डू यू डू वेन यू कम टू नो अबाउट सच प्रॉब्लेम्स ऑफ इनजस्टिस. तुम्ही काय करता जेव्हा तुमच्या समोर असे काही समस्या येतात जे की इनजस्टिसच्या, अन्यायाच्या आहे, तर तुम्ही काय करता त्यावेळेस. व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस वाईल डुईंग युअर वर्क. तुम्हाला आपलं काम करताना कोणत्या दिक्कतांचा सामना करावा लागतो, काय समस्यांचा सामना करावा लागतो. Can you give any striking examples of injustice in which you have achieved success? काय तुम्ही असे कोणते उदाहरणं सांगू शकतात जे की इनजस्टिसचे, अन्यायाचे आहेत, आणि ज्यात तुम्हाला अचीव केले असेल तुम्ही सक्सेस, तुम्हाला सफलता प्राप्त झाली असेल. सोशल इनजस्टिस इज अ डिझीज. हे जे सामाजिक अन्याय हे एक रोग आहे. व्हॉट डू यू थिंक अबाउट इट. तुमचं ह्याच्या बाबतीत काय मत आहे. हाऊ डू यू मेक द पर्सन कॉन्फिडेंट हु इज हॅरेस्ड. जर कोणी व्यक्ती अशा प्रकारे हॅरेस झाला आहे आणि त्याला त्रास दिला गेला आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीला कॉन्फिडेंट कसं बनवता, त्याला कसं चांगलं वाटवता, आणि त्याच्यात जे आहे कशा प्रकारे कॉन्फिडन्सची उत्पत्ती करता. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स रिलेटेड टू युअर वर्क. तुमच्या कामाशी रिलेटेड तुमचे फ्युचर प्लॅन्स, तुम्ही पुढे काय करणार आहे. व्हॉट मेसेज वुड यू गिव्ह टू द यंगस्टर्स अबाउट सच इन्सिडेंट्स ऑफ इनजस्टिस. तुम्ही जे यंगस्टर्स आहेत, नवीन पिढी आहे, त्यांना काय मेसेज देणं चाहाल, संदेश देणं चाहाल, अशा जे इनजस्टिस जे असते, अन्यायाच्या विरुद्ध त्यांना काय काम केलं पाहिजे, काय मेसेज द्याल तुम्ही. नेक्स्ट आहे लँग्वेज स्टडी. ह्याचा क्वेश्चन नंबर 2 बघा. रिराईट द सेंटेन्सेस गिवन बिलो एज पर द गिवन डिग्री ऑफ कंपॅरिझन. इथे डिग्रीज ऑफ कंपॅरिझनच्या हिशोबाने सेंटेन्स आपल्याला चेंज करायचे, आणि विदाउट चेंजिंग ऑफ मिनिंग, अर्थ विना जे आहे बदलता. फर्स्ट बघा, यू आर नॉट एज यंग एज शी इज. या सेंटेन्सला आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करायचं आहे. तर कंपॅरेटिव्ह मध्ये काय होईल, यंग हा जो ऍडजेक्टिव्ह आहे हा यंगर मध्ये चेंज होऊन जाईल. तर मग काय बनेल, यू आर नॉट एज यंग एज शी इज, शी इज यंगर दॅन यू. तुम्हाला मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये जे आहे कंपॅरेटिव्ह जो शब्द आपण करतो त्याच्यानंतर, त्याच्या जस्ट नंतर दॅन हा शब्द लावतो. शी इज यंगर दॅन यू. सेकंड आहे, हिज फोर्थ डॉटर्स वेडिंग वॉज द ग्रँडेस्ट ऑफ ऑल. तर ह्याला पॉझिटिव्ह मध्ये करायचंय. तर पॉझिटिव्ह मध्ये जसा हा सेंटेन्स आहे अशाच प्रकारचा हा सेंटेन्स बनेल. तर काय बनेल बघा, नो अदर डॉटर्स वेडिंग वॉज एज ग्रँड एज हिज फोर्थ डॉटर्स वेडिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्याच्यात आपण जो शब्द होता पहा, शब्द होता आपला ग्रँडेस्ट, तर हा होऊन गेला
grand. No other daughter's wedding was as grand as his fourth daughter's wedding. नेक्स्ट आहे भोली वॉज यंगर देन ऑल हिज अदर डॉटर्स. म्हणजे भोली सगळ्यात जास्त भोली बाकीच्या बहिणींपेक्षा यंगर होती. तर इथे सुपरलेटिव्ह करायचंय. हा कोणता सेंटेन्स आहे? कंपॅरेटिव्हचा आहे. त्यापासून सुपरलेटिव्ह. भोली वॉज द यंगेस्ट ऑफ ऑल हिज डॉटर्स. तर भोली सगळ्यात लहान होती. तर अशा प्रकारे सुपरलेटिव्ह केलं आपण. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलं मेनली स्टोरी पुढे वाढली आहे आणि टीचरनी तिला हिंमत दिली. काय ती हिंमत तिला पुढे जाऊन जेव्हा ती मोठी होते आणि आता तिच्या लग्नाच्या गोष्टी चालल्या आहेत त्याच्याहून इतक्या मोठ्या वयाच्या माणसाशी, जो की ज्याला की मुलं आहेत मोठे मोठे चांगले आणि जो की लंगडा पण आहे, म्हणजे तिची ते इच्छा विचारलीच नाही गेली. तर काय ती हे चुपचाप हे लग्न करून घेईल किंवा काही विरोध करेल? काय होतं या स्टोरीमध्ये आपण पुढे वाचूया पुढच्या सेशनमध्ये. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.